लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, कालच खरं तर वितरण व्हायला पाहिजे होतं. 15 तारीख उलटून गेलेली आहे. आज 16 ऑगस्ट आहे. अजून बघा, आज तर ऑब्वियसली रविवार असल्यामुळे आज वितरण काही होणार नाही आहे. पण मात्र लक्षात ठेवा की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या याच महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे आणि आपल्याला या हप्त्याचं जे आहे अजून वितरण झालेलं नाही. आणि याच्यापूर्वीचा जो हप्ता आहे म्हणजे जुलैचा हप्ता हा पूर्णपणे प्रलंबित आहे, पेंडिंग पडलेला आहे. ऑगस्टचा महिना पण आता हा 16 ऑगस्टपर्यंत गेलेला आहे, GR आलेला आहे आणि सर्व प्रक्रिया व्यवस्थित असून पण वितरण झालं नव्हतं. तर त्यामागचं कारण जे आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की आता फक्त जुलैचा हप्ता देऊ नका, म्हणजे 2 महिन्याचा हप्ता पेंडिंग करून, म्हणजे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता पेंडिंग करून फक्त लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त 1 हप्ता देऊ नका. द्यायचे असतील तर 2 हप्ते द्या आणि 2 हप्ते देऊनच तुम्ही यावेळेच्या ज्या लाडक्या बहिणीच्या वितरणाला जे आहे खरा न्याय देऊ शकता. त्याचं कारण सांगतोय मी, कारण की आत्ता रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन 28 ऑगस्टला असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांना म्हणजे एक अपेक्षा असते की रक्षाबंधनानिमित्त आमची लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ होईल किंवा रक्षाबंधनानिमित्त आमची KYC पोर्टल चालू होईल. तर या संदर्भात कोणत्याच प्रकारची शासनाकडनं अपडेट येत नाही आहे किंवा कोणताच सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. या उलट नवीन फॉर्म भरण्यासाठी पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत, म्हणजे ज्यांचं वय 21 वर्ष झालेलं आहे, जशा आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, तर त्यांना पण यावेळेस लाडकी बहीण योजनेची अपेक्षा आहे की आम्हाला पण शासनाने पोर्टल चालू करायला पाहिजे, आम्हाला लाभ द्यायला पाहिजे. तर या वेगवेगळ्या अपेक्षा आणि त्या अपेक्षामुळे लाडक्या बहिणी रक्षाबंधनाकडे पाहतात की किमान रक्षाबंधनाच्या निमित्त शासन 2 हप्ते देईल. बघा, आता सध्या बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये 2 हप्ते मिळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशा प्रकारचे अपडेट्स येताना दिसत आहेत. म्हणजे चर्चा कुठं होत आहेत? आपल्याच वेगवेगळ्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून, सोशल मीडियाला. आणि जेव्हा इथे चर्चा होतात तेव्हा तिकडे पण जातात आणि जेव्हा तिकडे जातात तर तेव्हा सर्व ठिकाणी शासनापर्यंत सर्व जातात. आपले व्हिडिओ हे काय आपण आफ्रिकेमधून बनवत नाही, महाराष्ट्रामधूनच बनवतो, म्हणजे ऑब्वियसली तिथपर्यंत गोष्टी जात असतात. राहिला मुद्दा प्रत्येकच व्हिडिओ जातो अशातला काही मुद्दा नसतो. पण असो, रक्षाबंधनानिमित्त जे आहे 2 हप्ते जे आहे एकत्रित शासनाने द्यायला पाहिजे आणि एकूण जो आहे लाभ 3000 रुपये द्यायला पाहिजे. जर तसा केला तर माझ्या मते फार चांगलं होईल. आणि अजून बघा, आता उद्या सोमवारी जे आहे वितरण झालं तर चांगलीच गोष्ट आहे. वितरण झाल्याच्या नंतर नक्कीच त्याची अपडेट आपल्या चॅनलवर येईल. पण सध्या या योजनेचं जर एवढ्या महत्त्वाच्या दिवशी जर वितरण होत नसेल तर नक्कीच जे आहे 2 हप्ते मिळण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तुर्तास बघा, जोपर्यंत वितरण होत नाही आहे आणि जोपर्यंत 28 ऑगस्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण रक्षाबंधनानिमित्त शासनाला 2 हप्ते एकत्रित देण्याची आपण मागणी करणार आहोत. त्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. आणि लवकर जर हप्ता वितरित झाला असता तरी देखील आपण ऑगस्टचा हप्ता लवकर रक्षाबंधनानिमित्त मिळावा यासाठी नक्की प्रयत्न केला असता आणि पुढे पण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.